नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत आपल्या ऊसाच्या प्लॉटवरती. 2 एकराचा प्लॉट आहे हा, पाहू शकता तुम्ही. याला आपले आता झालेत 65 दिवस पूर्ण. ऊसाचा जेटा मोडण्यासाठी आलेला आहे. तर बघा मित्र, कशा प्रकारे फुटवे फुटलेत एक एक ह्याला जवळजवळ. बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12च्या वर आपल्याला फुटवा निघालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आता याचा जेटा असा मोडणार आहोत, जेणेकरून जेटा मोडल्यानंतर याची फुटव्याची जी साईज आहे ती मोठी होईल. हे पहा मित्रांनो, कुठे 4 आहेत, कुठे 5 आहेत. अशा प्रकारे आपण जेटा मोडून घेणार आहोत. हे पहा, ड्रिपने पाणी चालू आहे. याला कोणत्याही प्रकारचं दाणेदार खत अजून आपण टाकलेले नाही मित्रांनो. याला आता डायरेक्ट बांधणी करतानाच आपण टाकणार आहोत. जरा डुकरं लय सळले, तो डुकरावरती इलाज करायचा जरा काहीतरी. 86-032 व्हरायटी आहे आपली. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, ड्रिपने पूर्ण नियोजन आहे आपल्या खताचं. प्रॉपर नियोजन ड्रिपवरती टाकतो आपण. हे पहा, मालरा नाही, खडकाळ जमीन आहे, पूर्ण खडकाळ आहे. पाहू शकता, पूर्ण खडकाळ. हे पहा, पूर्ण खडकाळ आहे. तर अशा प्रकारे नियोजन चालू आहे आपलं. कोणत्या प्रकारचा बदल वगैरे करायचा असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून मला सुचवत जावा मित्रांनो. फक्त आता 60 दिवस पूर्ण झाले. 65 दिवस. हे पहा, ड्रिपमधूनच आपण आळवण्या वगैरे सगळं काय असेल ते ड्रिपमधूनच सोडलेलं आहे. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आज आपण याला एकरी 5 लिटर गौमूत्र आणि 5 किलो युरिया सोडणार आहोत मित्रांनो, जेणेकरून फुटव्याची साईज अजून मोठी होईल आणि फुटवा लवकरात लवकर बाहेर निघेल. यासाठी आपण 5 लिटर गोमूत्र आणि 5 लिटर युरिया, 5 किलो युरिया एकरी सोडणार आहोत मित्रांनो. त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन आपणास. धन्यवाद.